गुड मॉर्निंग स्टुडंट. आज मी NMMS परीक्षा जी 8वीला असताना देऊ शकता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. नॅशनल कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम ही जी योजना आहे ती 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होऊ शकतो, जेणेकरून त्याचा हेतूच असा आहे की शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं आणि स्पर्धा परीक्षाची सवय निर्माण व्हावी, यासाठी ही परीक्षा घेतली जाते. एकूण पात्रता जी आहे ती 8वी मध्ये असताना एक्झाम देऊ शकता आणि त्याची तयारी आहे ती 7वी पासून सुरू करायची आहे. शासकीय, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था, शासन अनुदानित शाळेत शिकत असावा आणि 7वी मध्ये किमान गुण म्हणजे पास असावा. शिष्यवृत्ती किती मिळते हे महत्वाचा भाग आहे. NMMS परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रति वर्ष 12,000 म्हणजे प्रत्येक महिन्याला 1,000 प्रमाणे 9वी ते 12वी पर्यंत मिळू शकते आणि ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. तर ही परीक्षेची पद्धत आपण सांगते. ह्याच्यामध्ये 2 पेपर असतात. मेंटल ॲबिलिटी टेस्ट हे 90 प्रश्न, 90 मिनिट आणि 90 मिनिट 90 गुणाचा असतो. ह्याच्यामध्ये विषय जे आहेत, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच काय, बुद्धिमत्ता चाचणी, संख्या मालिका, अक्षर मालिका, वर्गीकरण, उपमा, कोडी, आकृती, हे जे स्कॉलरशिपला जो सिलेबस आहे तो सिलेबस ह्याच्यामध्ये आहेत बऱ्यापैकी. आणि सॅट परीक्षा ॲप्टिट्यूड टेस्ट हे पण असतं, ह्याच्यामध्ये पण 90 मिनिटाचं आहे. ह्याच्यामध्ये गुण 90 आहेत, प्रश्न पण 90 आहेत, वेळ पण 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा पेपर असतो. ह्याच्यामध्ये गणित आहे, विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावरती हे पूर्णपणे डिपेंड असतो. हे तुम्हाला एकूण गुण सांगितले तर 180चा गुणाचा पेपर असतो, 180 प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 100च्या वर मिळालं तरी तुम्हाला ह्याची स्कॉलरशिप मिळू शकते. हा अभ्यासक्रम मी दिलेला आहे, हे जेणेकरून जे आहे सगळा स्कॉलरशिपचा अभ्यास ऑलमोस्ट वाटतोय त्याप्रमाणे तुम्ही तयारी करायची. ह्याच्यामध्ये पण गणितामध्ये पण बघितलं तर सगळा स्कॉलरशिपचा अभ्यास आहे. टक्केवारी, नफा तोटा, बीजगणित, क्षेत्रफळ, सगळ्या त्या ते जरी पुस्तक वापरले तरी चालते. विज्ञानाचे जे पुस्तक सजीव, हे सगळे सिलेबस जो आहे 7वी आणि 8वी मध्ये NCERTच्या बुकमध्ये जो सिलेबस आहे तोच आहे, वेगळा असं काही नाही आहे. त्यामुळे खूप छान स्कॉलरशिपची एक्झाम आहे, ती तुम्ही देऊ शकता. हे वेगळे वेगळे असतात. मॅथचं म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे त्याचं 90 मार्क्स आहे. ह्याच्या दोन्हीमधले गुण योजले जातात. राजकीय गुणवत्ता यादीमध्ये मेरिट लिस्ट लावली जाते आणि आरक्षणाचा नियम म्हणजे कॅटेगरी ह्याच्यामध्ये आलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते, म्हणजे 48,000 पर्यंत 4 वर्षात तुम्हाला मिळू शकतात. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी होते, विज्ञान व गणिताची चांगली तयारी होते आणि कॉन्फिडन्स लेवल म्हणजेच आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने वाढतो. ह्याची तयारी सिम्पली मी तुम्हाला सांगितलं होतं, NCERTचे बुक वापरायचे, 50 प्रश्न सोडवायचे रोज, गणिताचा सराव, मागील प्रश्नपत्रिका सोडवायचं, हे महत्त्वाचा भाग आहे. प्रश्नपत्रिका जेवढ्या तुम्ही सोडवाल, जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढ्या तुम्हाला त्यातले ट्रिक्स मिळत जातील. आठवड्यातनं टेस्ट त्याची आणि वेळेचे नियोजन म्हणजे एक प्रश्न बरोबर 1 मिनिट. आता तुम्हाला कळायला असेल, 90 प्रश्न, 90 मिनिट, 90 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट आहे आणि 1 मार्क आहे. ह्याच्याप्रमाणेच तुम्ही नियोजन करायचं वेळेचं. टाइम लावून पेपर सोडवला तर त्याची प्रॅक्टिस होऊन जाते. हे सिम्पली डॉक्युमेंट्स जे आहेत, आधार कार्ड, शाळेचा दाखला, 7वीचे गुणपत्र, पासपोर्ट साईज फोटा आणि वाक्याचे तपशील एवढंच लागतं, जास्त काही नाही लागत. या इथं वेबसाईट दिलेली आहे, त्या साईटवर जाऊन भरू शकता किंवा शाळेमध्ये पण बऱ्याच शाळेमध्ये हे फॉर्म भरून दिले जातात आणि खूप छान परीक्षा आहे, सगळ्यांनी द्यावी. थँक्यू.